चला आले ना सगळे, चला ना मग कायची वाट पाहू राहिले, कोण राहिले याचं. अरे आपले मेन साहेब असता याचे आहे, मोहन साहेब. आता हा उशीर करते का इथं काय. लाव बरं त्याला फोन, लाव बरं. अरे फोन काय लावा लागते, हा आला मोहनदा. अरे लय उशीर झाला, सॉरी सॉरी. अरे आराम रे. अरे नक्ते तुला म्हटलं होतं ना रे आरामाने ये म्हणून. अरे उठ रे, मागावून उठ ना बाबा, उठत सही आता अंगावून. काय ले का एवढी कोणती गडबड होती तुले आरामाने यायला काय झालं होतं रे. हा तुले लेका मोहन त्याला वजन सांभाळत नाही, चालला धावत धावत तिथं दिलं बिचारा तात्याला पाडू. झालं ना शर्ट खराब त्याचं. अरे मला वाटलं उशीर होऊ राहिला म्हणून मी धावत धावत आलो. आणि मला काय माहित आता ब्रेक लागते का नाही लागत. पण अंगावर चाललं गेलो तुमच्या, जाऊ दे आता. आणि हे जे नाता आहे ना बाबू, हे जुळणार होय म्हटलं. हे असं नको बनेलीवर. जा कपडे घालून ये, जा जरा चांगला आहे. बरं बरं 5 मिनिटात आलो, थांबा कपडे घालून. अरे वय वाढत चाललं त्याचं, पण त्याला अक्कल नाही उरायली जराशी बी. आला धडकाने तिकडून दिलं पाडून. चुपचाप राह, शांत बस जराशी. लावू नको कलकलीत, जाऊ दे, गलतीन झालं, जाणून बुजून नाही केलं त्यानं. चल चुपचाप राह. माय मागाच्या मायबीन काही ना काही चालूच राहते. आता हे 2 गेले लटांबर सोन्यांचे, त्या आता मोहन लागला मा मांग काय माहित. बस करा रे, लय दाता निघू राहिले काय, पाडू काय दाता, पाडू काय इथं. शांत राहा ना हो, काय लिहिलं दोघांच्या मागं लागतं. चुपचाप राहा ना जराशी. अरे दादा मांग तर पहा, मोहनले तर पहा पहिले. मोहन तर बघा डॅशिंग आला एखाद्या हिरो सारखा. अरे बापा 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 साहेब, किती दिवसाबाद कपड्यावर दिसले हो. पहिले काय झालं तुम्हाला कपडे घालाले जेव्हा एवढ्या पोरी पाले गेलतो तेव्हा. आता मोहनदा तू पोरीच्या सगळ्यालेच पसंत येतं, पोरीले पसंत येतं, पोरीच्या घरच्याले पसंत येतं. कारण आज त्या पुरे फुल कपडे घातले आहे. राजा पहिलेच घातले असते तर ह्या 2-3 पोरी नाही नसतं म्हटलं तुले. तसं काही नाही राहणार बच्चे, त्या सगळा नशिबाचा खेळ असते ना. आज पाय मला कसं आठवलं काय माहित, मी बाय बरं फुल कपडे घातले नाही, दिसलो का मी तुले. इतक्या वर्ष झाले दिसलो का तुले फुल कपड्यावर. आता मग तुले पहिले काय झालं, फुल कपडे घालाले काय राजा त्या बनेलीवर घुमतं. मला तर वाटले का तेनच तुले नाही म्हणे. आज एखादा व्हीआयपी दिसू राहिला तू, व्हीआयपी साहेब. मला तर त्या तुले पाहून तेच गाणं आठवलं, व्हीआयपी राय ना, व्हीआयपी काय ना, व्हीआयपी माणसाचं रान. कोण दिलं सांग सोन्या. बाबासाहेबानं दिलं, बाबासाहेबानं. टोपीन चष्मा राहू देऊ का तात्या, का बस काढून घेऊ. अरे राहू दे ना, आता हे जुळातच काम आहे म्हणते ना. हा तात्या राहू दे, मग कायले काढायला लावता. डॅशिंग दिसू राहिला ना तो. चला म्हटलं, मला रात्रीची ट्रिप आहे, चला पटकन. हा चला चला. अरे राम राम तात्या, राम राम. अरे राम 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 राम. अरे बा आम्हाला तर वाटलं का तुम्ही येतच नाही. तुम्ही म्हणे 11 वाजता येतो, 1:30 वाजू राहिला तर म्हटलं बा कुठं गेले पाहुणे. आता फोनच करू राहिलो तुम्ही तुम्हाला. मी तुम्हाला फोनच करू राहिलो होतो, पण कसं आहे गडी माणसं म्हणे कायले फोन करता, आपण आता चाललोच ना म्हणे. हा डिझेल भरायला गेलो गाडीत, तिथं होती गर्दी पेट्रोल पंप, त्याच्याने आम्हाला थोडा उशीर झाला. बरं बरं काही हरकत नाही, या तात्या या. ओळखलं मला, ओळखलं काय. अरे कशी गोष्ट करता राजो, काही आपलं. अरे प्रकाशरावचे जवाई होईन तुम्ही, वामन किटुकले. तुम्हाला नाही ओळखन तर मग कोणाला ओळखन काय. प्रकाशराव मजा घेते आपली नाही जवाई बापू. अरे साड्याच्या नात्यानं करतो मी मजा. काय तात्या तुम्ही बी, चला या अंदर या. काकू कोणता पोरगा आहे हो? ज्योती ताईले पाहायला आलेला ते पाहिलं, अब्बायाचं शर्ट घालून आहे जाड असं, ते पोरग होते पाहायला आलं. ताई तुले पसंत आला काय. हा लाजली लाजली म्हणजे पसंत आहे पोरगा, पोरगा पसंत आहे. ओळखलं का जी शांताबाई मले, ओळखलं का बस. अरे प्रतिभा आहे ना तू, तुले नाही ओळखन काय. घ्या पाणी घ्या. नाही नाही पाणी पिऊनच आलो, पाणी नाही घेत आता. घ्या तुम्हाला देऊ पाणी. अरे पाणी नका आणू ना, पोहे घेऊन या ना डायरेक्ट. भूक लागली ना, पोहे या ना पोहे. पाणी पाणी काय करू राहिल्या. का रे होय, तुम्हाला समजून नाही राहिलं काय कुठं आलो काय आलो. हा राजा पोहे आण म्हणून राहिला तू, का पोहे खाली आले का रे आमच्यासोबत. फक्त जिथं तिथं पाहिजे नुसतं पोटभर पोहे खाऊन घेता आले काय हो. हा पोहे खाली आले का आमच्यासोबत, याच्या बाद नेन नाही कुठं. घ्या पाणी घ्या. नाही पाणी घेतलं, पाणी पिऊनच आलो आम्ही. अरे हो शाई नाही हो. हा इथं आमच्यासोबत का फक्त पोहे खाली आले का तुम्ही, पोहे खाली आले का म्हटलं. घरीच राहायचं होतं मग. जिथं तिथं गेले का पोहे आणे करते. चुपचाप बसा तिथं. अरे थांबा थोडेसे, पोहे आणते, थांबा थांबा. पोहे जाणते ना आता. अरे मनावर नका घेतायचं, असंच म्हणते ते, मजा घेत म्हणते, मनावर नका घेतायचं. पाय असाय शांते, मग तू म्हणता का कोण म्हणता त्याला एवढं बोलतं. पाय असे आगाऊ आहे ते पोट्टे. हो ना, मला तर वाटलं काहीच नाही करत बाई, साधे सिंपल आहे. पण आता माहित झालं बा कशा आहे ते. तात्या 2 मिनिटं म्हटलं इकडे लक्ष द्या ना. तात्या पोरगी म्हटलं आवडली मले, वयस्कर वाटवायला थोडीशी, पण आवडली मले, पसंत आहे पोरगी. चला घ्या फोडा, सुपारी फोडा पटकन आहे करा. लग्नाची तारीख काढा पटकन. अबे मोन्या, ते पोरीची माय वय, पोरगी थोडी होय ते मॅट तोंडाच्या. काही कुकडल्या कुकडे आपलं पसंत आहे आणि काढा लग्न. अरे थांब ना जरासा, पोरगी याचीच आहे. पोरगी यांना पोहे घेऊन थांब जरा, गडबड कायले करू राहिला. कहून हो काय झालं, कहून चिल्लावू राहिले त्याच्यावर. अरे हो म्हणू राहिला का पोरगी आवडली म्हणते मले. हे पाणी घेऊन आलती हे. थांब ना मला जरासा, लकलक कायले करू राहिला. पोरीची माय वय ना ते, आणशीन का नाही तर झडपे खाची काही आपलं. काय झालं शांताबाई, कहून असं तोंड केलं. अरे काही नाही, ते मच्छर डसले ना 2, त्याच्याने झालं तसं. पोरगी सुंदर आहे रे पाहिले. पोरगीला सुंदर आहे म्हटलं पाहिले तर.
हे आतापर्यंत जेवढ्याही पाहिल्या त्याच्यापेक्षा सुंदर आहे पाहिले. आणि घरचे मला जरा चांगले दिसू राहिले. हा, मामा आहे चांगला आहे, मामा तात्याच्या ओळखीचा आहे, मामी चांगली आहे, बाकी माय बी बाप बी सगळेच घरचे चांगले आहेत. आणि मेन म्हणजे सगळं काही त्या पोरीचं आहे ना रे, सगळं काही त्या पोरीचं आहे ना. पोरीले कोणीच तर नाही आहे. अरे नाही रे, पोरीले भाऊ आहे एक. 4 एकर जमीन आहे, 3 एकर पोराच्या नावानं आणि 1 एकर पोरीच्या नावानं करून देतो म्हणे. पण मोहन म्हणे मला नाही पाहिजे म्हणे, तुमच्याच पशी ठेवा म्हणे, ते मला नाही पाहिजे म्हणे. मास्त पशी 5 एकर आहे म्हणे, तेच तर करणं नाही होत म्हणे. अरे वहिनी इकडे आणा ना पोहे. काय मोहन झाले देता सारेचे सारे पोहे. बाई इकडे देव साऱ्याले पोहे. अरे तुम्ही कोण नाही घेतलं? प्रकाशराव, वामनराव, तुम्ही कोण नाही घेतले म्हटलं पोहे? अरे आम्ही 10 वाजताच नाश्ता केला, भूक लय लागली होती तर त्याच्याच्यानं कसं पोटाले गच आहे आता. आणि आता कधी मंदात गिनत खाल्लं तर पोट मग अजीर्ण होते ना. हा, कधीच्या कधी भलकोण्या व्यक्ती जेवलं तर त्याच्याच्यानं आता आम्ही नंतर जेवणच करीन. आता तुम्ही खा ना, तुम्ही काही लोड नका घेऊ, घ्या. आणि कसे झाले तुमच्या होणाऱ्या सुनीच्या हातचे पोहे ते बी सांगा आम्हाला. तात्या शेंगदाणे कमी आहे ना पोह्याले? पोहे काही एवढे विशेष नाही लागू राहिले, शेंगदाणे पाहिजे होते राजू. बाबू मोहन, एक तर शेंगदाण्याचं पाय, नाही तर पोरीले पाय. काय तुला काय वाटते? तुला शेंगदाणे पाहिजे का पोरगी पाहिजे? नाही नाही, मला तर पोरगी पाहिजे बा. शेंगदाणे घरी गेल्यावर खाऊन घेतो जेवढे पाहिजे तेवढे. ते चावणे नको करू फालतूचे, आता चुपचाप राह. अरे मामा तुम्ही कोण नाही घेतला चहा? मामा मामी दोघांनी नाही घेतला काऊन? अरे ऍसिडिटी झाली मले, म्हणून मी चहा काही पिऊन नाही राहिलो. नाही तर चहा माझ्यासारखा चहा नाही पेत कोणी, विचार ना त्या मामीले. अरे चहा कसा झाला म्हटलं माझ्या पोरीच्या हातचा? साखर थोडीशी कमी वाटू राहिली म्हटलं चहातनी, थोडी साखर पाहिजे होती. एकदा तुम्ही बाहेर चला रे, फक्त दोघं जण. एक डाव फक्त बाहेर चला, असा झोळपतं धरून. हा, इथं चांगल्या कार्यक्रमाचा धिंगाणा करायला आले का रे दोघं जण? खरंच साखर थोडी कमी झाली का? अरे नाही 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 पोरी, साखर गिकर वगैरे सगळी बरोबर झाली. ते जरा जास्त गोड पेते ना त्याच्यानं. पोहे बी 1 नंबर झाले आणि चहा पण 1 नंबर झाला, खूप छान. घ्या तात्या, काही विचारायचं असन पोरीले बिंदास विचारा, काहीच टेन्शन नका घेऊ, बिंदास विचारा. विचारा अरविंदराव, विचारा ना तुम्हाला काय विचारायचं होतं तर. सांग पोरी, त्याविषयी माहिती सांग, आवड निवड सांग, पोरापासून काय अपेक्षा आहे ते सांग, सगळं सांग, काही भिऊ नको, बिंदास बोल. माझं नाव ज्योती वामनराव किटुकले आहे. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे B.Com मध्ये. आणि आवडता छंद खाण्यापिण्याचं, पदार्थ बनवणं, नाचणं, गाणं हे आहे. आणि माझं वय 20 आहे. जाय अंदर जाय बाई. आता तुम्हाला विचारा काय विचारायचं असेल तर पोराले बिंदास विचारा, काहीच टेन्शन घेऊ नका. सगळं प्रकाशरावले आम्ही पहिले सांगितलेलं आहे पोराविषयी, पण तुम्ही एकदा आणखी विचारून घ्या. सांगा, नाव सांगा बिंदास. पोरीपासून तुम्हाला अपेक्षा काय आहे काय नाही सगळं आता क्लिअर कट करून घ्या. नाही हो त्याच्या? माझं नाव मोहन गिरधर सोंडे आहे. आणि माझं 5 एकर शेत आहे स्वतःचं, तो स्वतःच वाहतो मी. पीक पाणी सगळं माहिती आहे त्याला, काही हरकत नाही त्याच्यात. आणि पोल्ट्री फार्म आहे आणि साईड बिझनेस म्हणून पाणी आहे आपल्याला. बस बाकी जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. पोरीपासून 1 रुपयाची मला अपेक्षा नाही आहे. जे देसान, जे तुम्हाला करायचं आहे ते कर्जा, नाही तर नाही केलं चालते, काही हरकत नाही. फक्त मला एवढंच म्हणणं आहे का जे लग्न आहे ते तुम्ही तुमच्या इकडून करा, बस. बाकी काहीच इच्छा नाही आहे माझी. अरे बस, मला तुमचा सारखा पोरगा पाहिजे होता. बस आम्ही येतो उद्या, तुमचं घरदार पाहिले आणि फिक्स करून टाकतो. अरे लग्न तर असं करतो का हे पुरं गाव पात्र आहे असं लग्न करतो. काहीच लोड नका घेऊ तुम्ही, लग्न पातच राहायचा ना. भलं मॅचिंग झालं, सोंडे किटुकले. आता काय करतो मग, उद्या ना आता सोंड्यात किटुकले, उद्या नाही तर किटुकल्या सोंडे होऊ दे, गोष्ट तर एकच आहे. पोरीसोबत तुम्हाला काही बोलायचं असेल तर बिंदास बोलून घ्या. जा पोरीसोबत बोलून घ्या, सगळं क्लिअर कट काय आहे तुमचं, तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहे बिंदास बोलून घ्या. हा, आणि तिले म्हणा काय असेल तर सांगून दे. कसं नंतरचं झबेलं नाही पाहिजे आपल्याला, नाही का होता ते? जा रे मोहन, जाय उठ लवकर, जा बोलून घे काय बोलायचं आहे तर. तुम्हाला आवडतो तर सही ना मी, नाही तर मग कसं आहे, नाही आवडत असं तसं जे असेल ते आता सांगून द्या, नंतरचं काम नाही पाहिजे. नाही नाही असं काहीच नाही, मला तुम्ही खूप आवडताय, मला पसंत आहे तुम्ही, तुम्हाला पण मी पसंत आहे ना. अरे तुमच्या घरचे नाही मानले आणि तुम्हाला मी पसंत असन तर काही हरकत नाही. म्हटलं आपण दोघं कोर्ट मॅरेज करून घेऊ, काही हरकत नाही. तो चष्मा काढा ना, तुमचे तसे डोळे मला खूप आवडते. असं म्हणता काय आता? पा जमलं ना, घ्या. मला बी तुमचे डोळे लय आवडते, मला पूर्णच्या पूर्ण तुम्हीच आवडता. डोळ्याचं काय आहे? खूपच विनोदी आहे तुम्ही. काही अपेक्षा मापासून का लग्न झाल्यावर तुम्हाला जॉब करायचा आहे, शिकायचा आहे असं तर बिंदास सांगून दे. हा, काही लोन नको घेऊ. तुला वाटत असेल तर शिकजो, तुला जॉब करायचा असेल तर आपल्या शेतीवाडीतला जॉब करतो जे करायचं आहे तुले. नाही माझी काही अपेक्षा नाही आहे, पण मला शेतीतले कामं जमते. मी शेतीतले कामं करतो आणि मला ऍग्रिकल्चर विषयी थोडंसं ज्ञान आहे. बस जमलं का मग? दोघं मिळून मस्त तुरी तोडाले, सोयाबीन सोंगाले, गहू काढाले, झालं मग आता आपलं. नाही मस्त जमलं मग. याचा अर्थ मग तुम्हाला शेतीविषयी आवड आहे नाही? शेतीविषयी आवड आहे मला आणि घरकामामध्ये सुद्धा आवड आहे. तुम्ही सांगितलं नाही मला का माझ्या हातचे पोहे खाऊन तुम्हाला कसं वाटलं तर. पोहेला मस्त बनवले होते, पण फक्त कसे शेंगदाणे कमी होते त्याच्यात. शेंगदाणे पाहिजे होते आधी मला. काही पोहेत नाही जास्त शेंगदाणे पाहिजे, तेव्हा मला चांगले वाटते थोडे. सांगितलं का बरं नाही मग, मी आणून देत होती दुसरे पोहे करून. सांगितलं असतं, पण नवीन नवीन काम आहे ना, बोलता नाही येत ना. लग्न झाल्यावर मग तेच काम आहे. हा,
शेंगदाणे टाकून आणा, हे आणा ते आणा. आता माहित झालं तुम्हाला. चहात खरीच साखर कमी झाली होती का हो? अरे काहीच नाही झालं होतं ना, ते तसेच आहे ना दोघं जण. सोन्यांचे त्या होते. आता तुम्हाला लग्न झाल्यावर आपल्याला समोर समोर माहितच पडन कशा आहेत ते. मग बरं हे सांगा, तुम्हाला मी कपड्यानं आवडतो का कसा आवडतो, मला हे सांगा पहिले. तुम्ही जसे बी आहे मला तसे आवडता. मला कपड्यावर नाही, मला जसे आहे तुम्ही तसेच आवडता. पण तुमचे डोळे जे आहे ते लय आवडते मला. डोळे आवडते का तुम्हाला? काय गोष्ट करता? बरं डोळे जपून ठेवा लागेल बा बरोबर. तुमचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे? मी काय 10वी फेल आहे, परिस्थितीच्या समोर शिकलोच नाही. पण मला इंग्लिश वाचता येते, लिहिता नाही येत, आणि मराठी लिहिता येते आणि हिंदी वाचता लिहिता येते. बाकी सगळं जमते आपल्याला. अरे माझं तर 15वी पास आहे. आता घरचे काय माहिती काय म्हणते तर. ते जाऊ द्या. तुम्हाला मी पसंत आहे काय ते सांगा मला. आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, आय कॅन इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. खूपच विनोदी आहे तुम्ही. चल ये रे मोहन, ये रे बाबा आंध्र ये. किती वेळचा बोलू राहिला का? बोलणं सरणच नाही का त्याला? चल चला हा, उद्या तुमच्या इच्छे मंडळी आमच्या इथे येते. आता घर पाले. आता काय होते काय माहिती. हा, टेन्शन नका घेऊ. झालं तर झालं आपलं लग्न. ते देवाची इच्छा म्हणा, नाही झालं तरी देवाची इच्छा म्हणा. मी करण तर तुमच्याशीच लग्न करीन, नाही तर दुसऱ्या कोणासोबत करीन नाही. आता बस झालं. अरे तुम्हाला तर म्हणून राहिलो तात्या, काही तर सुपारी फोडून टाका आणि काय आहे ते साखरपुड्याची तारीख आणि लग्नाची तारीख करून टाका. काय आहे ते. अरे नाही नाही वामनराव, तसं नसते. आम्हाला काय कोणाला फसवा घिसवायचं काम पाहिजे नाही. कसं आहे, तुम्ही घरी या, घर पाहून घ्या पोराचं सगळं, शेती वगैरे सगळं पाहून घ्या. काय आहे तर कारोबार कसं आहे, जोर जबरदस्तीवाला काम नाही पाहिजे. सगळ्याला पसंत आलं पाहिजे. आखरी तुम्ही बी तुमची पोरगी देऊ राहिले. हा, समोरचा कसा आहे काय आहे, चार चौघाले विचारा. तुम्ही घरदार पाले या, तुम्हाला पसंत असलं तर सांगा. अरे म्या सगळंच पाहिलं आहे ना पोराचं. तात्या तुम्हाला पाहिलं काय पोरग पाहिलं काय? विषयच नाही येत. हा, तुम्हाला पाहिलं काय पोरग पाहिलं का? विषयच नाही येत म्हटलं. बस काय आहे ते पक्क पक्क करून टाक ना. आता कायले आम्ही येत नाही पाहिले. काय आहे इथंच करून टाका. साखरपुड्याची तारीख सांगून द्या. तुमच्या पाया पडतो, असं काहीच नका करू. हा, तुम्ही या मस्त शांततेत. उद्या या, घरदार पहा पोराचं, शेती वगैरे पहा, आणि नंतर तुम्हाला वाटत असेल तर पोरगी द्या, नाही तर नका देऊ. असं काही नाही, जबरदस्तीचं काम नाही पाहिजे. हा बा तात्याच्या वैकीचा आहे, असा आहे तसा आहे, तात्या सांगू राहिला म्हणून. हा, तुम्ही पाहून घ्या तुमच्या डोळ्यानं जे बी आहे ते. आणि काय आहे ते उद्याच आपण सुपारी फोडून टाकू आणि साखरपुड्याची तारीख उद्याच्या उद्या काढून टाकू. तुम्हाला सगळं पसंत आलं तर ठीक आहे. तुम्ही या उद्या. मग चला येतो मग प्रतिभाबाई. आता उद्या आम्हीच येतो तुमच्या इकडे. हा शांताबाई, उद्या आम्हीच तुमच्या इकडे येतो. मस्त जेवण घेऊन बनवून ठेवा. आमच्या इकडून तर पक्कच आहे. चला वा समोर वा. का रे सोन्यांचे त्या जराशी अक्कल नाही का तुम्हाला? हा, कुकडे काय बोला लागते तर. आता फोन लावून पाहा ना, येऊ राहिले का नाही येऊ राहिले तर. मला वाटून नाही राहिलं येऊ राहिले म्हणून. कोणतरी काड्या गेल्या. नाही ना रे, येऊ राहिले असं ना. आपल्यासारखा वेळ उरायला असं, डिझेल गिझेल भरू राहिले असं गाडीत. मग वेळ होते ना आले. थांब ना जरासा, गडबड गाली करत. गाडीचा आवाज येऊ राहिली वाटते. पोझिशन घ्या रे आपली. अरे राम 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 वामनराव, प्रकाशराव. राम 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 तात्या. राम 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 तात्या. हो सल्ल्या काका, हा कोण आहे पोरगा? साया होय वाटते का मोहनियाचा. साया जोडवाला तो. त्या दिवशी होता नाही ना, आपण गेलतो तो. चला अंदर चला. अरे बाबू, एक खुर्ची आणतं का रे बसासाठी? मला कने पाठीचा कमरेचा त्रास आले का, बसता नाही येत खाली. उठ रे चेत्या, जा एक खुर्ची घेऊन ये, जा पटकन. 2 वर्षापासून त्याला त्रास आहे पाठीचा. त्याला सांगू राहिली मी, करून घ्या ऑपरेशन करून घ्या, थोडा आराम पडते. तर ऐकूनच नाही राहिले. ते आयुर्वेदिकच करू राहिले. सांगा नाजी बापू तुम्ही. अरे काय ऑपरेशनच करत राहू काय? जरासं दुखलं काय? जरा सकाळी उठत जा प्रकाशराव आणि जात जा ना व्यायाम करायला. हा, जरा दंड बैठका मारत जा, जराशी रनिंग मारत जा. येते ना जागेवर थोडं थोडं करायचं. सोने इकडे रे, जरा पकडाले रे, हातभार लावाले. तिथं बसू नको. ये भारी आहे खुर्ची. एवढी भारी तर माझ्या घरी कोणतीच खुर्ची नाहीये. दोघं पकडायला लागू राहिले. काय करून काय राहिले होता ते हे? आणि ते का बाबा हे हाबळ आता कोणती? हा आलोच येते 2 मिनिटं. घर चांगलं वाटवलं पोराचं, नाही का जी? अरे घर तर चांगलं आहे ना पोरग. 5 एकर शेत आहे, बघायची जमीन आहे ना. मग पोल्ट्री फार्म आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. अरे प्रकाशरावले काय कमी समजले का तुम्ही? प्रकाशराव असा तसा रिश्ता आणते काय? अरे खुर्च्या लावलेली टेबल आणला का तुम्ही? मला वाटलंच होतं असं काही ना काही आहे म्हणून. पाहू होता ते आहे असे जास्तीचे काम करते हे. अरे खुर्ची जोय ना हे, नाही तर काय होतं, लाकडाची खुर्ची होय नाही. ते लाकडाची खुर्ची होय का लाकडाचा टेबल होय तो? जा घेऊन जा खुर्ची आणि गुपचाप. शानपणा करू राहील तिथं तर. हा, हाल तू खेळ आणताले काय हो कुठं बी? सांगाव काय आणि करते काय? सांगाव एक आणि करते दोन्ही. भावाला भारी केस आहे. राहू द्या ना, बसतो मी त्याच्यावर, बसतो मी बरोबर. अरे त्याच्यावर कसे बससान प्रकाशराव? विचारता करा किती उंची आहे तो. हा, तुम्हाला जमते का त्याच्यावर काही? आपलं का जवान पोरासारखे तळफळ करू राहील तुम्ही? बरं आणतो. तू बस रे सोनी इकडे. तू बस इकडे गुपचाप. आणते तो. लाल कलरची आहे प्लास्टिकची, ते घेऊन ये गुपचाप. हा आणून राहिलो. शांती धर. आता कशी दिसली रे डोळे ना? आता कशी दिसली?
जिथं तिथं लेका तुम्हाला तमाशेच करायचं काम आहे काय? हे डोंबलं लयच आहे ना, काय तोंडाचं लयच बदमाश आहे हे. जास्तीचे कामं करायला सांगा त्याले. आता बरोबर दिसली त्याला खुर्ची. चल ठेव तिथं खुर्ची ठेव. या बसा परकासराव बसा. हा बसतो. मोहनदा आणि तात्या तुम्हाला सांगतो हा, परी पाहुणे समोर म्हटलं मावर धवस नाही टाकायची. मग इम्प्रेशन डाऊन होते. काय समजन ते महाभारत हा. फालतू गोष्टी नाही करायच्या आपल्यासोबत. पहिले सांगू राहिलो कामापुरती काम ठेवायचं. मी काय रोजंदारी नाही तुमच्या इकडे. खुर्ची आण रे आणि पाणी आण रे, हे आण रे ते आण रे. नौकर थोडी आहे कॅटरचे पोट्टे ठेवून द्या 2-3. अरे पकड रे मोहन, त्याला पकड रे. छोट्या डॉन को पकडणं मुमकिन नाही ना, मुमकिन आहे तात्या. एखादा हातात सापडू दे रे, पुरा चेत्या डॉनच काढतो रे याचावाला, पुरा चेत्या डॉन काढतो. अरे ते पोरगा आलं होतं तुमच्यासोबत, हरपलं का ते? कुठं गेलं दिसून नाही राहिलं. भासा होय माया, मित्राच्या घरी येतो म्हणे, थोडंसं लय वर्ष झाले म्हणे त्याला भेटलो नाही, मग येतो म्हणे इकडे. अच्छा, म्हणजे पोरीचा भाऊ आहे काय? अरे हा पोरगो आहे ना माल, लायनं पोरगो आहे ना, पोरगी आहे ते मोठी. मोहनदा तुला तर साया बी आहे, मग मस्त जमते काम. आता काय तुझे लग्न झालं का? तेच लग्न आहे 2-3 वर्षानं झालं, मग मस्त काम आहे म्हटलं. नाचा गिचा लिहून जात तुला काही ना काही. आला रे मोहनदा, साया आला रे त्याला. चेते तू इकडे बस म्हटलं आपल्या टीम मध्ये, तिकडे नको बसू. त्याले संस्कार त्याच्यात येऊन जाईन बरं. नाही इकडेच ठीक आहे, मी इकडेच बसतो. तात्या जाऊ द्या ना, काल त्याच्या वाईला बुरायला बस द्या ना, त्याला कुठं बसायचं आहे तर. तुम्हाला तर माहिती मग एकाचे 2 कामं करते तो. अबे ये ना बेचेते इकडे, ये ना इकडे बसाले. मला एकटं गमून नाही राहिला ना राजा. अरे नाही इकडेच ठीक आहे, मी तिकडे आलो तर हे पकडून झोडपाचे मला. मी नाही येत. आणू शांता बुडे, आण इकडे. काही नाश्ता पाण्याले आण ना. किती वेळचे पाहुणे आले, आण लवकर. किती वेळचा टाइमपास करू राहील त्या स्वयंपाक खोलीत. घ्या पाणी घ्या. अरे पहिले आम्हाला नको देऊ ना, तिकडे दे ना पाहुणे आले. पहिले घरच्या देत असते काय, तू बी काऊन अशी करू राहिली. घ्या पाणी घ्या. प्रकाश भाऊजी घ्या पाणी. पाणी आल्याबरोबरच घेतलं शांताबाईनी. बरं घ्या, तुम्ही घ्या पाणी. घ्या प्रतिभाबाई पाणी घ्या. घ्या वच्छलाबाई पाणी. पाणी पेलो ना शांताबाई, पाणी पेलो ना. घ्या वामन भाऊजी पाणी घ्या. बरं झालं पाणी आणलं बाबा, गया माया कोळला झाला. हे घेऊन जा शांताबाई. घे रे बाबू पाणी पे. पाणी पेलो का गो? पाणी नाही पेत आता. घे रे तू घे रे. काय तू बी शांताबाई पाणी घेऊन घुमू राहिली? जाय ना, नाश्ता पाण्याची सोयसा लाव ना इथं. सगळेजण उपाशी आहे ना. जाय पाणी घेऊन घुमू राहिले ते. जा पटकन. आवरला काय? कधी खाल्लंच नाही काय? घरून खाऊन येत जा ना इथं. हा कुठे गेला का? पोहे आणा इथं, मुंडवाला नाश्ता आणा. काय लावलं रे ते? अरे बा पाहुणे येलेच पाहिजे ना. पाहुण्याच्या मनातली गोष्ट मी तुम्हाला म्हणून राहिलो, त्याच्यात तुम्ही मावरच गरम उराले. आणा बरं नाश्त्याले. पा बरं कशी सटासट खाते सगळेजण. जा आणा तुम्ही. किती वेळ झाला काय झाला, किती वेळचे बसले आहे ते काव करत आणि पाणी घेऊन घुमू राहिल्या. जा नाश्त्याले आणा. बसू राहिले तिथं. इकडे रे, 2 मिनिटं काम आहे त्यासोबत. इकडे ना. काय काम आहे ते इथूनच सांग, नाही तर मग मोबाईलवर मध्ये मेसेज पाठव. तिथं येत नाही मी. चुपचाप बसणं, शांत बसणं म्हटलं. जास्त आगाऊपणा काय करू राहिला? जास्त तोंड चालू राहिला का त्याला? इथून म्हणून राहिला नाश्त्याले आण, येले आण, तेले आण. तू कोण ऑर्डर देणार आहे? मग तुम्ही कोण मला ऑर्डर देणार आहे? खुर्ची आण, टेबल आण, हे आण, ते आण. तुम्ही कोण? चल उठा लवकर दोघं बी. लवकर रपा तपा, दिसले नाही पाहिजे मला. लवकर उठा, नाही तर लय झोडपे देईन कधी. लवकर व्हा इकडे, घराच्या बाहेर व्हा. ठीक आहे चाललो. मग कधी बोलावले सांग तर येणार नाही, पाहून घ्यायचा मग. हा चेत्या म्हणते मला चाललो. हा चला निघा लवकर ताबडतोब. काय लेका चेत्या, नाश्ता केल्यावर तर धान्य करायला पाहिजे होता. नाश्ता तर करून घ्यायला पाहिजे होता. गेला नाश्ता त्याला आता. तू सोनिया चल, तू मोकळा होय म्हटलं. लवकर निघ इथून तू बी. आता मी काय केलं? दोघं जण लवकर गायब व्हा इथून. दोघं जण तुम्ही सारखेच आहे. चला लवकर निघा घराच्या बाहेर. तमाशा नाही पाहिजे. ठीक आहे पाहून घेईन म्हटलं. मोहनदान तात्या तुले पाहून घेईन. चल रे चेत्या चल. कोण होय ते दोघं पाहून घेईन म्हणून राहिले तुम्हाला? अरे ते काय प्रकाशराव, त्याच्या इकडे लक्ष नका देऊ तुम्ही. काही ढंग नाही त्या पोट्ट्यात नाही. पाहिलं नाही का तुम्हाला कसे दलिंदर आहे ते? त्याला सांगाव काय करते काय ते. बरं जाऊ द्या प्रकाशराव, हा विषय इकडेच मोळा. म्हटलं घरगीर आवडलं ना तुम्हाला पोराचं? अरे घर तर नसतंय आवडलं कोणाले, तरी पोरगी दिली असती तर इथंच दिली असती म्या बस. कारण तात्यावर मला पुरा भरोसा आहे ना. पोरगी म्या इथंच दिली असती. घर काय आज ना उद्या बांधतच होता. पोरगा स्वतःच्या बळावर 2 एकर आता ह्या टायमाले शेती घेऊन राहिला तर मग काय आहे. तुम्हाला सांगतो वामनराव आणि प्रकाशराव, जे बी आहे त्यानं स्वतःच्या दमवर केलं. हा स्वतःच्या मेहनतीनं केलं त्यानं. जे बी आहे ते म्हणजे तुम्ही पाहू राहिले ते. हे घर एवढं पाहू राहिले, हे वावर धुरं यात हे दाखवून देतो तुम्हाला. अरे नाही भरोसा आहे आम्हाला तेवढा. काही दाखवू नका, राहू द्या. आता काय वावर पाले येत नाही आम्ही, थकलो आहे पहिलेच. हे वाटत असेल तुम्हाला तर हे हे कागदपत्र आहे शेतीचे, हे पाहून घ्या तुम्ही. तात्या भरोसा आहे आम्हाला तेवढा, म्हणून आलो ना आम्ही तर तुम्हाला म्हणून राहिलो होतो. आम्हाला घरही नाही पाचाय काहीच नाही पाचाय. तिथंच लावत होतो टिक्के, तर तुम्ही म्हणे नाही घरी या. आता घरी आल्यावर फालतूचे नाटकं करू राहिले का असे? आम्हाला काहीच पाच नाही. बस लावा टिक्के लावा आणि चला. साखर पुड्याची आपली तारीख काढा. घ्या पुडा, सुपारी फोडा. पहिले जेवण घेऊन करून घ्या. लय दुरून आले तुम्ही. जेवण घेऊन करा थकले असन तर. आणि मग वाटल्या सुपारी गिपारीचा कार्यक्रम होते आरामात. हा पहिले जेवण करून घ्या. आणू शांती अन्न काय करू राहिली का अंदर तू? हा आली. ते दोघं कुठे गेले सोने यांचे ते? फोन लाव रे त्याला, फोन लाव. जेवायला बोला. जा लाव फोन लाव. कुठे रे दोघे जण?
इथं जाऊ ना घराच्या बाहेर, त्या फोनाची वाटच पाहू राहिलो मोहनदा. बस आलो 2 मिनिटं थांब, जेवायला आलो. बस 2 मिनिटात आलो म्हणे, घराबाहेरच आहे म्हणे. त्या फोनाची वाटच पाहू राहिलो तो म्हणे, आलो म्हणे जेवायला. मानला रे बा यायले, लय हरामखोर आहे रे भावा, लय हरामखोर आहे. आपल्याच नशिबी पडले. वाढणं तू काय करू राहिली इथं? जाय वाढ, येते ते दोघं. अरे गुलाबजामुन काय एक एकच वाढले काय? 2-2 तर वाढायचे होते. तेवढा तर खाय पहिले, कावरला काय? घ्या खाल्ला आणि दुसरा आण, जा. काय आजी तू बी एक एक गुलाबजामुन वाढवायली, काही समजून नाही राहिलं. अरे काय गुलाबजामुनवर बसला काय? हा? येऊन जाऊन गुलाबजामुनच खाऊन राहिला, बाकीचं जेवण ते ताट तसंच भरला आणि गुलाबजामुनच खाऊ राहिला काय? जाय व शांते जाय, तू ताट वाढून घे आणि बस त्या पाहुण्याच्या बाजूला बस. जाय, इथं वेळ नको वाया घालू, या पोट्ट्याच्या मागं नको लागू तू. जाय, भाजी लयच तिखट केली राजा. काय या बुडीले भाजी नाही जमत. आईची किलबिल रे तुमची. हा, चुपचाप जेवण शांततेत. काय बे भाजी केली का काय रे बाय? रस्सा आहे का इकडे पळू राहिला? काय समजून नाही राहिला राजा. चुपचाप जेवायचं असेल तर जेवा, नाही तर इथं उठा लवकर घरी पया. आता लय झालं तुमचं. अरे वा 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 वा, जेवण तर लय जोरदार केलं, लय जोरदार केलं जी. शांताबाई जेवण लय जोरदार केलं. मग होणाऱ्या सुनीसाठी शिदोरी घेऊन जा. वा वा, नक्की नक्की जेवण लय जोरदार केलं. माझ्यासाठी देजा बांधून. घेऊन जा ना बापा, तुमचंच घर होय ना आता. आता सांगून द्या, तुम्हाला काही हुंडा गिंडा लागते काय? नंतरचं काम नाही पाहिजे. कारण आमच्यासोबत कसं पहिले झालंय, पहिले म्हणे हुंडा नाही पाहिजे म्हणे, आणि नंतर म्हणे हुंडा पाहिजे म्हणे साखरपुडा झाल्यावर. असं झालं नाही पाहिजे. पहा प्रकाशराव, तुम्हाला पहिले सांगितलं का हुंड्या गिंड्याचा आम्ही काही म्हणून नाही राहिलो तुम्हाला. तुम्ही 10 वेळा म्हणून राहिले. आम्हाला हुंडा पाहिजे नाही, फक्त तुमच्या इकडून लग्न करा धामधुमीत, आणि तुम्हाला सहखुशीनं जे द्यायचं आहे पोरीले द्या, नाही तर नका देऊ. काहीच करायला लागत आम्हाला हुंड्याचं. फक्त आम्हाला पोरगी द्या बस. हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या आम्हाला. चुपचाप राह रे भाद्रे, हो चुपचाप राहा. सबर नका करू कुठं बी, मोठ्याच्या मनात नका बोलत जाऊ. चला झालं सगळं. चला आणा सुपारी आणा. शांते जाय, हा सुपारी आण. सुपारी कायच्यासाठी आणू राहिले ते? अरे जेवण नाही झालं का आता? सोप सुपारी नाही खाईन का राजे काही आपलं? अच्छा जेवण झाल्यावर सोप सुपारी. अरे हा रे यार, माझ्या लक्षातच नाही आलं ते. अरे तात्या, तुम्हाला काय सांगू, पोरीला एवढं पोरगं पसंत आलं. अरे बापा, रातभर म्हटलं त्याचीवाले गुणगान गाऊ राहिली होती. नाही करीन तर म्हणे आता मामा मी ह्याच पोराशी लग्न करीन म्हणे, नाही तर मी लग्न नाही करेन म्हणे. बस संपला म्हणे विषय, लय झालं म्हणे आता. झोपीत बडबड करू राहिली होती ते. झोपीत बडबड करू राहिली होती ते. सांगा आई बाबा म्हणे मी लग्न करीन तर मोहनरावशीच करीन म्हणे, नाही तर मी नाही करत म्हणे लग्न. बापरे, मोहनराव तर भले गालातल्या हसू राहिले. हा, मोहनरावने भली किस्मत काढली 1 एकर वावर सोबत. चुकणं बे चबरे हो, तिच्या काय वावराच्या भरोशावर आहे काय? मला फक्त पोरगी पाहिजे बस, मला वावर गिवर नाही पाहिजे. म्या म्हटलं त्याला लग्न बी करीन तर त्याच्या सोबत करीन. हा, मोहनरावशीच करीन आणि त्याच घरात दिन म्हटलं तुले सोंडेच्या. बस मग अरे आपल्या भरोशाचा माणूस आहे ना तात्या. तात्या गॅरंटी वाज असल्यावर मग काय आहे, आपला जिगरी दोस्ताना आहे ना तात्यासोबत. अरे काय एवढी मोठी सुपारी सांगितली होती काय? एक सुपारीचं खाण फक्त दे. आण आता इकडे. काय तू बी? चला या वामनराव, या पुढाकार घ्या जरासा. प्रकाशराव तर काही खाली वाकू नाही शकत. अरे याहो नामदेवराव, दिलीप भाऊ या ना, अरविंदराव या ना. अरे तुमच्याच मागाय ना, मी कुठं आहे तुमच्याच मागाय. घ्या फोडा. अरे फुटते रे बाबा रे. फुटली हो, फुटली. मोहन सोंड्याच्या लग्नाला नवरी नटली, चला आज सुपारी फुटली. चल घे रे चेत्या, उठ. सगळ्या टिक्केला चल, उठ लवकर. चल घे शांते, सुपारी उचल तिची. चल घे मोहनदा, टिक्का घे. त्यापासून सुरुवात करायला लागेल ना, नवरदेव आहे तू. चला घ्या अरविंद काका, टिक्का घ्या. अरे शांताजी दे बरं थोडासा सुपारीचा चिपोरा दे बरं खाले. तोंडाची चव गेली माया. घेऊन जाय होते सुपारी, घेऊन जाय. त्याच्या मागं नको लागू. चल घे रे साया, घे टिक्का घे. अरे मेन कार्यकर्ताच राहिला मा भाऊ सोन्या. घे सोन्या, टिक्का घे. चला सुपारी बोळाचा कार्यक्रम आटपला. साखरपुड्याचं काय आहे ते करा आता. तारीख काढा साखरपुड्याची आणि साखरपुडा करा. झालं ना, टिक्के तर लागले जा आता. प्रकाशराव आणि वामनराव, आता साखरपुडा 2 दिवसानं काढून घेऊ आपला. काय म्हणता? सगळ्या नातेवाईकाला सांगून द्या. पत्रिका टाकायच्या असं छापाले तर टाकून द्या साखरपुड्याच्या. साखरपुड्याच्या कोणी पत्रिका छापत असते का हो? काही बी आपलं सांगितलं गाववाल्याले बस. हा, जसं तुम्हाला योग्य वाटते तसं पत्रिका छापसान तर पत्रिका छापा. सांगणं करायचं असं सांगणं करा. उद्या 2 दिवसानं घेऊन घ्या मग, ठीक आहे? तसं मग आम्हाला फोनवर कळून घ्या कोणत्या दिवशी करायचं आहे तर. हा, त्या दिवशी आम्ही येऊन जातो. मग काय म्हणता? ठीक आहे, 2 दिवसानं इथून मग साखरपुडा आपण ठेवून देऊ, ठीक आहे? चला मग येतो म्हटलं. हा या येतो तात्या. हा प्रकाशराव.